हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही तुमच्यासोबत करणार आहोत तेमू हाऊल. तर आम्ही तेमूवरून काही सामान मागितलं होतं. घरात लागणाऱ्या वस्तू आहेत मोस्टली आणि तुमच्यासोबत मी शेअर करते काय काय आहेत, कारण याच्या आधी आम्ही बरंचदा मागवलंय परंतु घाईघाईमध्ये मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं आणि यावेळी मी खूप सारं मागवलंय सामान. तर गावसाठी लंच बॉक्स वगैरे देखील मागवलेला आहे आणि तेमूवरून मला कपड्यांचं एवढं म्हणजे क्वालिटी नाही आवडली, परंतु बाकीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या खूप छान मला आवडल्या म्हणजे. आणि मी तर याच्या आधी काय काय वस्तू मागवल्या तर त्याही तुमच्यासोबत मी एकदा शेअर करेन आणि त्या वापरात आहेत ऍक्च्युली, म्हणजे आम्ही आता वापरतोय त्या वस्तू. तर आणि हे आहे कर्टन्सचे रॉड आहेत. तर अशा प्रकारे हा कर्टनचा रोब आहे आणि असं इथे याला मॅग्नेट आहे मे बी, तर ते मॅग्नेटमुळे जोडून जातं. अशा प्रकारे हे दोन आहेत. हे ठेवून दे, ह्याच्यामध्ये घाल, त्यात घालून दे. आणि हे ऑर्गनायझर आहे हा एक. तर याच्यामध्ये तुमच्या अंडर गार्मेंट्स वगैरे किंवा टी शर्ट वगैरे तुम्ही ऑर्गनाइज करू शकता. अशा प्रकारे आहे. तर हा मी गावचे किंवा बाळाचे टी शर्ट ऑर्गनाइज करण्यासाठी मागवलेले. अशा प्रकारे याला कंपार्टमेंट्स आहेत आणि मला तर खूप आवडलाय हा. कोणाला पाहिजे हा? गाऊला देऊ का बाळाला देऊ? सध्या युजफुल झाल्यावरती मग मी सगळ्यांसाठी मागवणार आहे. डॅडीचे पण आहेत. ओके. आणि हे कंपार्टमेंट जर आम्हाला आवडलं तर मी अजून कंपार्टमेंटचे स्टोरेज साठी ऑर्गनायझर मागवेल. आणि हे मागवलेलं आहे गाऊसाठी स्पेशल, कारण ती मला बोलत होती एकदा की माझ्यासाठी मला हर्ट शेपची ऑमलेट वगैरे करून दे. तर मग याच्यामध्ये खूप सारे हे आहेत, शेप्स आहेत. स्टार शेप आहे, हर्ट शेप आहे, अजून फ्लावर शेप देखील आहे, अजून एलिप्टिकल शेप देखील आहे. असे 4 शेप्स आहेत त्याच्यामध्ये. तर आय होप गाऊला आवडेल. हो ना? हो. आणि हे मागवलेलं आहे मी किचनसाठी. तर किचन ऑर्गनायझर आहे हा. याच्यामध्ये मला ठेवायचं आहे, मी किचन साठी मागवले. तर मला याच्यामध्ये माझे टॉवेल्स, जे किचन टॉवेल्स वगैरे आहेत ते ऑर्गनाइज करायला पाहिजे होतं, कारण किचन टॉवेल जे किचन वरती आपण युज करतो ते टॉवेल्स इकडे तिकडे पडलेले राहतात. त्यामुळे मी एक किचन टॉवेल्स ठेवण्यासाठी ऑर्गनायझर मागवलेला आहे. तर तो लावल्यावर तुमच्यासोबत शेअर करेन. आणि हा स्टिकी आहे, याला स्टिक्स आहेत. तर हे अशा प्रकारे 2 स्टिक्स दिलेले आहेत आणि त्याला हे अडकवायचं आहे. अशा प्रकारे 2 हे आहेत. तुम्हाला होल वगैरे कुठे मारायची गरज नाहीये. आणि अजून एक रोब आहे, कर्टन रोब. हो, ऑलरेडी सेम आहे. 2 सेट मागवलेत मी. आणि हा आहे गावचा टिफिन बॉक्स मागवला होता. तर अशा प्रकारे आहे. गॉड. आणि हा याच्यामध्ये तुम्ही भाजी वगैरे नेऊ शकता. स्टीलचा आहे हा, एअर टाईट आहे मेन म्हणजे. ओ माय गॉड, स्पून पण आहेत त्याच्यामध्ये. गावाने शोधून काढले, दाखवू. एक स्पून आहे आणि हे 2 स्टिक्स आहेत, स्पून स्टिक्स आहेत जेवण्यासाठी वगैरे. अच्छा, मॅगी खायची अशी नूडल्स चॉपस्टिक्स आहेत. अच्छा, ओके. चॉपस्टिकच आहेत ते, पण मॅगी नाही देत ना मम्मा लंच बॉक्स. आणि अशा प्रकारे एकदम सुंदर, मला तर एवढा आवडलाय ना, खूप छान आहे. गाऊ मला देशील? ते घरी ठेवायचे ना, मॅगी बनवते ना. मग मॅगी ते समटाइम दिलं तुला. आणि खूप सुंदर लंच बॉक्स आहे. आणि याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहेत आणि 4थ्या कंपार्टमेंट मध्ये तुम्हाला हे भाजी ठेवण्यासाठी एक डब्बा दिलेला आहे. राघवला पण आपण असंच मागू. ओके. आणि या
या आहेत बॉटल्स. तर आणि तेमूवरून आम्ही 3 बॉटलचा सेट मागवला होता. तर याच्यामध्ये मला आता तरी एकच दिसते, पण आतमध्ये अजून आहेत अशा प्रकारे. आणि याच्या आतमध्ये एक बॉटल आहे. अशा प्रकारे बॉटल आहेत आणि जास्त महाग नाहीये. तर मी व्हिडिओच्या वरती तुम्हाला याची प्रत्येकाची काय काय प्राइस आहे तेही तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हे पाणी पिण्यासाठी मागवलं होतं आम्ही, कारण दिवसभर असं पाणी भरून ठेवलेलं असेल तर आपण पिऊ शकतो. बॉटल घेऊन जायची, भरायची, त्यात वेळ जातो. सो आणि दिसायलाही सुंदर आहेत. बाहेर आउटसाइड जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता या बॉटल, म्हणजे वॉकला वगैरे गेलात तर ही छोटीशी बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यासाठीच मी मागवलेल्या आहेत या छोट्या छोट्या बॉटल्स. तुला स्टीलची बॉटल आहे की नाही? आहे की नाही सांग. ती तू बाहेर जाऊ शकते, याला नेऊ, कराटेला नेऊ शकतेस. नायराची नाही माहिती मला कशी आहे. कलरच डिफरंट आहे. ओके. आणि ही आहे स्क्रीन टच लाईट आणि ही ऑनच आहे. अरे ऑनच आहे. बॅटरी गेली असेल ती तिकडे लाव. आणि ही म्हणजे सेन्सर आहे, याला जर सेन्स करते ही. म्हणजे आता आपण एका ठिकाणी जर स्टिक केली तर मग सपोज म्हणजे रात्रीचे आपण बाहेर फिरतो वगैरे, तर आपण जेव्हा फिरणार तेव्हा सेन्सर हा सेन्स करणार आणि मग त्यानंतरच लाईट ग्लो होणार. तर तुम्ही बेडरूम मध्ये वगैरे लावू शकता, वॉशरूम मध्ये लावू शकता, किचन मध्ये वगैरे लावू शकता अशा प्रकारे. आणि आम्ही आणल्याच सेन्स करते, म्हणजे याच्यामध्ये बॉक्स मध्येच ग्लो करत होती लाईट. बरोबर तिकडे सेन्स त्याचे चार्जर रिचार्जेबल आहे मेन म्हणजे ती. आणि हे सेम कंपार्टमेंटचं ऑर्गनायझर आहे. तर आता मी तुम्हाला दाखवलं होतं तसेच असे 2 आहेत, कारण मलाही आठवत नाही मी किती काय वस्तू मागवलेल्या आहेत. तर एक बाळासाठी एक गाऊसाठी अशा प्रकारे. आणि हे आहे जीन्स ऑर्गनायझर. जीन्स किंवा लेगिन्स वगैरे तुम्ही ऑर्गनाइज करू शकता याला. अशा प्रकारे आहे हे. तर इथे फक्त पिन्स दिलेले आहेत आणि या स्टीलच्या पिन्स आहेत आणि खूप छान आहे, म्हणजे तुटण्याचं काही टेन्शनच नाहीये. तर अशा प्रकारे हे जीन्स ऑर्गनायझर आहे. आणि याला 10 जीन्स तुम्ही अडकवू शकता याला. आणि याला देखील तुम्ही शर्ट्स वगैरे, टी शर्ट्स वगैरे अडकून ठेवू शकता, 1 पीस वगैरे अडकून ठेवू शकता. हे अशा प्रकारे आहे. 3 आहेत, प्लास्टिकचे आहे हे. आणि क्लोथ ऑर्गनायझर सध्या खूप गरजेचे आहेत, कारण कपाटामध्ये एवढे कपडे झालेत आणि कसे ऑर्गनाइज करायचे ते समजत नाही. सो त्यासाठी हे मला उपयोगी पडतील. आणि हे अजून 2 आहेत अशा प्रकारचे. तर हे कंपार्टमेंट ऑर्गनायझर स्टार आहेत, तर टी शर्ट वगैरे ऑर्गनाइज करण्यासाठी. आणि हे किचन साठी मागवलं होतं मी. हे एकच मागवलंय मे बी, बघते मी आता याच्यामध्ये मला किती सापडतात. तर कचरा वगैरे जाऊ नये याच्यामधून, ड्रेनेज मधून आपल्या. सॉरी, हे वॉश बेसिंग साठी मागवलंय मी. तर कचरा वगैरे खाली जाऊ नये आणि त्यासाठी मागवलं. हे एअर टाईट आहे, आपण स्टिक करू शकतो फक्त वॉश बेसिंगला आपल्या. तर हे अशा प्रकारे आहे. आणि हे आहे रोल अडकवण्यासाठी आहे हा. किचनला वरती तुम्ही हा रोल अडकू शकता. याच्यामध्ये किचनचं जे वरचं कंपार्टमेंट असतं, कंपार्टमेंटच्या खालनं जी स्पेस असते त्याच्यामध्ये हा रोल तुम्ही, टिश्यू पेपरचा रोल वगैरे किचन टॉवेल साठी आहे म्हणू शकता तुम्ही. किचन टॉवेलचा तो रोल तुम्ही इथे अडकू शकता. आणि हे स्टिकी आहे, तुम्हाला ड्रिल वगैरे करायची गरज नाही. इथे त्यांनी स्टिक दिलेलं आहे, तर ते फक्त स्टिक करून त्याला अडकून द्यायचंय.
आणि हे मोठे, हे जीन्स ठेवण्यासाठीच कंपार्टमेंट आहे, मोठे कपडे ठेवण्यासाठी आहे ते. तर हे अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे आहे हे कंपार्टमेंट. आणि क्लीन अप हाऊस करायला ना. आणि हे देखील क्लोथ ऑर्गनायझर आहेत. आपले जे हँगर असतात नॉर्मल हँगर, तर ते तुम्ही याला असे अडकू शकता हँगर्स वगैरे, जेणेकरून कपडे आपल्याला जास्त स्पेस घेणार नाही. अशा प्रकारे आहे आणि असे उभेही करून ठेवता येतं हे. आणि हे अशा प्रकारे, तर अशा प्रकारेही तुम्ही करू शकता. तुम्ही शर्ट्स वगैरे अडकू शकता याला. आणि मला तर प्रचंड आवडलंय. 3 आहेत असे गावचे ड्रेस अडकू आपण, फ्रॉक्स वगैरे. आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मागवलेलं आहे किचन कुकर, म्हणजे आपला गॅस आहे. तर गॅसवरती स्वयंपाक वगैरे करताना बाजूला खूप सारं म्हणजे ऑइल वगैरे उडतं, तर ते एव्हरीडे आपल्याला क्लीन करायला लागतं. म्हणजे मी तर एव्हरीडे करते. सो तुम्ही त्यासाठी गॅस स्टोव्हच्या बाजूला हे अडकू शकता. आणि हे 4 पीस आहेत. अशा प्रकारे मी तुम्हाला अडकवल्यावरती दाखवेलच हे. हो 4 आहेत. आणि खरं तर हेच खूप जास्त युजफुल आहे. याला तुम्ही वॉश करू शकता, घासून काढू शकता आणि मग पुन्हा ठेवू शकता, जेणेकरून तुमचं हे जे वरचा पोर्शन आहे तो रोज खराब होणार नाही. आणि हे अजून एक आहे हेअर्स वगैरे किंवा कचरा वगैरे वॉश बेसिंग मध्ये जाणार नाही यासाठी, कारण माझे 2 बेसिंग आहेत दोन्ही साईडला, तर त्यामुळे मी 2 मागवले होते आणि सगळं मिक्स. आणि ही पावडर आहे. तर हे जे आपले पॉट्स वगैरे आहेत, जे आपण कुकिंग वगैरे करतो, तर ते पॉट्स वगैरे खाली ऑइली होतात, काळे वगैरे होतात, तर त्यासाठी मी हे पावडर मागवली. आता मला माहिती नाही ही पावडर कशी निघेल. स्टेनलेस स्टीलचे क्लीनर आहे हा पॉलिश करण्यासाठी. तर अशा प्रकारे पावडर आहे, छोटा डब्बा आहे. आणि जेव्हा मी यातल्या बऱ्याचशा वस्तूंचे रिव्ह्यू देईन मी, जेव्हा मला हे आवडेल म्हणजे व्यवस्थित निघेल, तर मी निघेल किंवा नाही निघेल तर मी तुमच्यासोबत हे शेअर करेल. आणि हे मी आपली जी घासणी असते, तर ही घासणी स्टिक करण्यासाठी आपल्या वॉश बेसिन मध्ये घासणी स्टिक करण्यासाठी मागवलेला आहे. हे अशा प्रकारे आहे आणि याला स्टिक देखील आहे. तर आपलं जेव्हा वॉश बेसिन ड्राय होईल तेव्हाच ते स्टिक करायचे, कारण ओल्यामध्ये ते चिकटणार नाही. आणि या सगळ्या घरात लागणाऱ्या वस्तू मागवल्यात मी. खूप दिवस विचार करून मागवलेला आहे. आणि हे बेड खाली स्टोरेज ठेवण्यासाठी आहे. हे बेडच्या खाली आपण जे म्हणजे आपल्याला बेड आहे, बेडच्या खाली आपल्याला स्पेस असेल तर आपण स्टोरेजसाठी याच्यामध्ये आपले जे क्लोथ आहेत जे आपण रोज वापरत नाही, थंडीमध्ये वापरतो, उन्हाळ्यामध्ये वापरतो. मग तुम्ही आता सपोज इकडे दुबईमध्ये आता थंडी येणार आहे, तर मी उन्हाळ्याचे जे कपडे आहेत, गरमीचे कपडे याच्यामध्ये पॅक करून ठेवू शकते. तुम्ही कबर्डवरती ठेवू शकता, कबर्डच्या आतमध्ये स्पेस असेल तर तिथेही ठेवू शकता. सो असे हे 2 आहेत आणि हे खूप मोठ्या साईज मध्ये आहेत. आणि याची क्वालिटी देखील चांगली आहे, कारण हे तुम्हाला एव्हरीडे तर यूज नाही करायचे, तुम्हाला हे पॅक करून ठेवायचंय फक्त. तर हे अशा प्रकारे इथे एक आणि इथे अशा प्रकारे हे 2 आहेत. हे 90 लिटरचे आहेत. आणि इथे आहे अंडर गार्मेंट्स ऑर्गनायझर आहे. तर हे 2 मागवले. तुम्ही सॉक्स वगैरे ऑर्गनाइज करू शकता. आणि मेन म्हणजे मला सॉक्स ऑर्गनाइज करण्यासाठी जास्त गरजेचे आहेत. गावचे स्कूलचे सॉक्स वगैरे असतात, माझ्या मिस्टरांच्या ऑफिसचे सॉक्स असतात. तर हे अशा प्रकारे आहे.
हे ऑर्गनायझर. तर एक गाऊसाठी आणि एक माझ्या मिस्टरांसाठी असे 2 ऑर्गनायझर मी मागवले. माझ्याकडे ऑलरेडी हे एक आहे, परंतु त्याच्यामध्ये एवढं म्हणजे कंजेस्टेड झालंय की दुसरे काही ठेवायला जागाच नाही. सो मी त्यासाठी अजून एक 2 मागवलेत. हा, हे मी आपल्या वॉश बेसिनचा जो नळ आहे माझा टॅप त्याच्यासाठी मागवलाय. कारण वॉश बेसिन लांब असल्यामुळे आपल्याला क्लीन नाही करता येत. तर हे लावलं की आपल्याला वॉश बेसिन फिरवता येईल, त्यासाठी मी हे मागवलेलं आहे. आणि यातल्या सगळ्या आयटमचे मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं इथे मागवलेले आहे काय गाऊ हे आणि स्टेनलेस स्टीलचे स्ट्रॉ आहेत. तर हे 8 पीसेस आहेत. 4 आहेत यातले स्ट्रेट आहेत आणि 4 आहेत हे थोडेसे काय म्हणतात टिल्टेड आहेत हे. आणि याच्यामध्ये आहेत 2 ब्रश दिलेले त्यांनी हे साफ करण्यासाठी. आपण मोस्टली प्लास्टिकचे युज करतो, परंतु त्याला चांगला हेल्दी ऑप्शन म्हणजे हे स्टीलचे आहेत. खूप दिवसापासून मागवायचे होते मला. ऍक्च्युली इथे भेटत नव्हते. मी इथे खाली शॉपमध्ये वगैरे पाहत होते, परंतु मला सापडले नाही. सो मला आता ते मोर दिसले तर मी मागवलेले आहेत हे. तर हे तेच आहे. असे 6 आहेत. हे अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. उभे करून देखील लावू शकता, आडवे करून देखील लावू शकता. आणि आता हे लास्ट आहे. पाहूया काय आहे याच्यामध्ये. हा, हे किचनच्या सिंकच्या बाजूला लावण्यासाठी आहे. पाणी वगैरे खाली जातं त्यासाठी. तर हा ट्रान्सपरंट टेप आहे. तर हा यूज केला तुमच्यासोबत शेअर करू आम्ही. आणि अशा प्रकारे आहे आमचा तेमूचा हाऊल.